अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करणार आहोत. बघ बेबी गूज बसले तिथे दोन. ट्युलिप बघायला. विधानला भारी आवड. $3200 मध्ये. थँक्यू. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल. आज अॅनिव्हर्सरी स्पेशल व्लॉग असणार आहे. आमची 6वी अॅनिव्हर्सरी आहे, लग्नाचा 6वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं आम्ही मिनीसोटा मधल्या एका आर्बोरिटम मध्ये निघालो आहोत. म्हणजे एक छोटंसं छान गार्डन आहे, तर तिथेच आपण सेलिब्रेट करणार आहोत. तर चला बघू या व्लॉग मध्ये पुढे काय काय असणार आहे. आम्ही छान छान रेडी झालो आहोत. विधान का? विधानला पण बघा. आज काय आहे बेटा? हो, कुणाची? आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे. सो आपण कुठे चाललो आहोत? गार्डन मध्ये सेलिब्रेट करायला. लेट्स गो. सगळ्यांना सांगा, चला सेलिब्रेट करायला. चला सेलिब्रेट करायला जाऊयात मग आपण. मज्जा आहे ना? तिथे ट्युलिप्स बघायचे का रे विधान? नो विधू, नो 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 नो. छप छप. आज आपण आलो आहोत अमेरिकेतील मिनीसोटा मधील चास्का आर्बोरिटम मध्ये, जे की गार्डन आहे. युनिव्हर्सिटी ऑफ मिनीसोटाने बनवलेलं आहे. हे एक हॉर्टिकल्चर गार्डन आहे. 1200 एकर इतका एरिया आहे ह्या गार्डनचा. जवळजवळ 3 दिवस लागतात संपूर्ण गार्डन कव्हर करण्यासाठी. तर बघूया आपण चास्का आर्बोरिटम कसं आहे ते. कुठे चाललो आपण? ट्युलिप बघायला. आम्ही ट्युलिप बघायला चाललो. चला पकडा मला. आणि आपण येऊन गेलेलो आहोत. तुम्ही सुरुवात बघू शकतात. तर ही अशी एंट्री आहे आर्बोरिटमची. आणि आता इथे आपले ते तिकीट्स चेक करतील आणि त्यानंतर आपल्याला एंट्री मिळेल. सो इतकं छान आहे आणि आज वातावरण पण खूप छान आहे. येस, खूप सुंदर आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात सुरुवातीलाच किती छान आहे. आणि हे एंट्रन्स आहे. आणि आज वीकडे असून पण मला वाटतं गर्दी आहे वृषाल, नाही का? तुम्ही ते छान बघू शकतात. फाउंटन आहे. बघ बेबी गूज बसले तिथे दोन. किती क्यूट आहेत ना? विधान पुढे नको जाऊ बेटा. बरंच मोठं गार्डन आहे. हाय विधान. आणि आर्बोरिटम टूर साठी त्यांनी ही गाडी अरेंज केली आहे. अर्थात त्याचे वेगळे चार्जेस आहेत, पण एजेड लोकांसाठी खूप कन्व्हिनियंट आहे. आणि गाडीसोबत ते गाईड पण देतात आपल्याला. ते संपूर्ण इन्फॉर्मेशन देतात संपूर्ण आर्बोरिटमचं. तर असं आहे. आणि ह्या अशा सुद्धा शटल आहेत, ज्या कन्व्हिनियंट होतात संपूर्ण इथे फिरायला. आपल्याला ते डिटेल इन्फॉर्मेशन देत आहेत की कुठे जाण्याजोगं आहे, कुठे जा. लहान मुलगा आहे सोबत, तर तुम्ही कुठले कुठले पोर्शन्स कव्हर करा असं, कारण गार्डन बरंच मोठं आहे. थँक्यू. आणि इकडे एक पेंटिंग एक्झिबिशन आहे. सो बघूया अमेरिकेतील पेंटिंग्स कशी असतात ते. छान आहेत. हॅलो. छान आहे, अगदी रिअल वाटतंय. खूपच सुंदर आहे. पेंटिंगच्या साईडला इथे जर रेड सर्कल असला तर समजायचं की ते पेंटिंग विकलं गेलं आहे. इथे तुम्हाला एक रेड कलरचा डॉट दिसेल मोठा, याचा अर्थ हे पेंटिंग विकले गेलं आहे. तर इथे सुद्धा लोकांना अशा खूप छान छान आवडी आहेत. हे जे पेंटिंग दाखवलं तुम्हाला मी, त्याची आपण प्राइस बघूया. $3200 मध्ये हे पेंटिंग विकले गेलं आहे. आणि इकडे पण तुम्ही बघू शकतात
हे $2800 पेंटिंग आहे जे विकले गेलं आहे. आणि यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की कलेला किती महत्व देतात हे लोक. आणि हे आहे त्यांचं गिफ्ट शॉप. इथून आपण कोणासाठी गिफ्ट घेऊ शकतो. फ्लावर्स किती छान छान आहेत. ट्युलिप बघू शकतात तुम्ही किती मस्त आहेत. बरंच काही आहे. विधानला बरंच काही आवडून गेलं आहे. विधानला काय आवडलं? विधू डोंट टच, डोंट टच. विधू बघ फ्लावर्स किती छान आहेत. आणि आता गर्दी बऱ्यापैकी वाढली आहे गार्डन मध्ये. थँक्यू. आजींनी कॉम्प्लिमेंट दिली मला. यू आर गॉर्जियस. इथे सुद्धा आपण मॅप घेऊन निघालो आहोत. इझी होतं कारण मोठमोठे गार्डन्स आहेत, मोठमोठे झू आहे, जे काय आहे ते सगळं मोठं आहे. त्यामुळे एक्सप्लोअर करायला मॅप बरा पडतो आपल्याला. आपलं अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करणार आहोत. तर आम्ही छोटासा केक आणला आहे. मी तयारीनेच आले होते की आज काहीतरी वेगळं सेलिब्रेशन करूया असं. तर केक कट करूया विधान. येस, विधान खूप एक्साइटेड आहे केक कट करण्यासाठी. खाण्यासाठी नाही पण आम्ही कट करण्यासाठी खूप एक्साइटेड असतो. आमच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाली. खूप छान होता 6 वर्षांचा प्रवास. वृषाल कसा होता 6 वर्षांचा प्रवास? मस्त चाललाय. चॉईसेस भले मॅच होत नसतील पण असं असतंच की अपोजिट पोल्स अट्रॅक्ट. कसं आहे की आमचे चॉईसेस खूप डिफरंट आहेत पण तरी पण आमचं खूप छान चाललंय. कारण बॅलन्स करायला शिकलं पाहिजे संसार. दोघं इक्वली कॉन्ट्रीब्यूट करतोय संसारात आणि असंच सगळ्यांचेच संसार छान हो बस ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे. आणि चला एकत्र सेलिब्रेट करूया. लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाली आहे. इथून पुढे खूप छान संसार करायचा आहे. सो विश यू अ व्हेरी हॅपी अॅनिव्हर्सरी विशाल. हॅपी अॅनिव्हर्सरी. Anniversary. Happy anniversary. Happy anniversary विशाल. Thank you. तर अॅनिव्हर्सरीचं छोटंसं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आता आपण आर्बोरिटम कसं आहे ते एक्सप्लोअर करायला निघूयात. हे आहे जापनीज गार्डन. आपण मध्ये जाऊन बघूया काय आहे. किती सुंदर गार्डन आहे. खूप छान वाटतंय. बघ विधू पिंक कलरचे फ्लावर्स किती गोड आहेत. आणि हा आहे वॉटरफॉल. फोटोजेनिक प्लेस आहे. ज्यांना फोटो काढण्याची खूप आवड आहे त्यांच्यासाठी बनलेली जागा आहे असंच वाटतंय. असं छोटंसं छान हट सारखं बनवलं आहे त्यांनी. विधान फ्लावर्स बघ ना बेटा पिंक कलरचे किती छान छान आहेत. फिश बघ. फिश वाट बघताय तुझी? अच्छा फिश कडे जायचं का? वृषाल त्याला फिश वाट बघतात असं म्हणणं आहे. तर बघ कोई बघ किती छान आहे तिकडे. ऑरेंज कलरचे कोई आहेत बघ. ऑरेंज कोई. विधानला फिश फार आवडतात. विधान सुद्धा पशुप्रेमी आहे मामासारखा. कोई खूप छान छान आहेत. आणि सूर्याचं प्रतिबिंब तुम्ही इथे बघू शकतात किती सुंदर दिसतंय. मी एक फोटो घेते आता. ए विधान किती ऑरेंज कलरचे छान छान कोई आहेत बघ. विधान फिश आवडले तुला? कुठले आहेत रे? कोई. कोई फिश. येस. वृषाल गार्डन कसं आहे? मस्त आहे. छान आहे. पूर्ण बघावं लागेल तर कळेल आपल्याला. येस 1200 एकर वृषा. पुढच्या वर्षी. येस. हे चित्राचे असतात.
फिशिंग करायचंय विधानला इथे पण. म्हणू किती सगळे कोई आले बघ. विधानला भारी आवड. विधान पण त्यांच्या सोबत बसून गेलेला आहे. फक्त जम्पिंग जम्पिंग करायचं असतं त्याला सगळीकडे. त्याला मजा येते. 6 ते 7 महिने आम्ही लॉकडाऊन सारखं घरात होतो, त्यामुळे आता खूप छान वाटतंय. ऊन असलं तरी ते टोचणारं ऊन नाहीये, त्यामुळे छान वाटतंय. बाहेर त्रासदायक असं ऊन नाहीये, त्यामुळे छान वाटतंय. आम्ही एक लंच ब्रेक घेतला होता, थोडंसं खाल्लं आणि आता मग पुन्हा निघालो आहोत. इकडे युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठी एंट्री फ्री आहे आणि तुम्ही जर मेंबरशिप घेतली असेल तर तुम्हाला फ्री आहे. अदरवाईज इकडे $25 तिकीट आहे पर हेड आणि लहान मुलांना फ्री आहे. म्हणताय 3 माइल ड्राईव्ह काहीतरी आहे इथे. हा, तिथे 3 माइलचा पूर्ण पट्टा आहे, जिथे कारने आपण जायचं आणि ह्या जागोजागी थांबायला स्पॉट्स केले. ओके. स्पॉट्सवर थांबून मग तुम्ही पुन्हा एरिया बघू शकता. ओके. हे कॉइन्स का टाकलेत मध्ये? असेल यांचं काय. आपण बालीला बघ ऋषाल, एकदा आपण बालीला गेलेलो तेव्हा नाही असे कॉइन टाकलेले खाली, आठवतं? स्ट्रोलर असलं की आम्हाला बरं पडतं. त्याला बसवलं की आम्हाला पण आरामात चालता येतं आणि त्याचे सुद्धा पाय दुखत नाहीत, थकत नाही. तो थोडाफार खेळतो, चालतो आणि मग दमला की बसून जातो स्ट्रोलर मध्ये शिस्तीत. नाही पडणार तू. येस. विधान छोटासा वॉटरफॉल आहे बघ, छान आहे ना. आणि आता विधान काय करेल बघा. आईकडे जेव्हा जातो विधान तेव्हा मस्त झाडांना पाणी टाकतो आणि आता त्या आबांना बघून त्याला वाटतं की त्याला द्यावं पाणी टाकायला. ये विधान पाणी टाकणार झाडांना, फार आवडतं त्याला. इकडे बघा, 1 मिनिट हसा विधान. विधान चल ना बेटा पुढे. ते बघ विधान, पुढे बघ ते पिंक फ्लावर्स किती छान आहेत. विधू, come here. येस, स्ट्रोलर मध्ये बॅग ठेवली आणि तो स्ट्रोलर चालवतोय. विधान, अरे ते स्ट्रोलर तुझ्या बसण्यासाठी आहे बेटा, नाही तुला चालवायचंय. ओके. विधू, किती सगळ्या कोई आहेत बघ.
ऑरेंज व्हाईट. या पाण्यासारखं सगळ्यांच्या आयुष्यातलं दुःख वाहून जाऊ देत आणि छान सुखी संसार होऊ देत सगळ्यांचा. आजच्या दिवशी देवाकडे मी हीच प्रार्थना करेन सगळ्यांसाठी आणि ऑफकोर्स आमच्या संसारासाठी सुद्धा. आणि इथून सरळ गेलो आपण की 3 माईल ड्राईव्ह आहे, जिथे 3 माईलचा संपूर्ण रस्ता आहे. तिथे वेगवेगळे एक्झिबिट्स आहेत, वेगवेगळे गार्डन्स आहेत, त्यांनी सेक्शन केलेले आहेत. तर आता आपण ड्राईव्ह करून ते बघूया 3 माईल्स ड्राईव्ह काय आहे ते. आणि हे 3 माईल ड्राईव्ह स्टार्ट झालेलं आहे. इथे मॅक्सिमम स्पीड तुम्हाला 15 माइल्स पर आवर ठेवावा लागणार. हा असा आहे तो 3 माईल ड्राईव्ह. येस, चायनीज गार्डन आहे हे, खूप छान आहे. हे आहे लार्ज कलेक्शन. पाइन कलेक्शन. खरोखर बराच मोठा परिसर आहे आणि खूप छान मेंटेन केला आहे त्यांनी. हे स्कल्पचर गार्डन आहे. इथे वेगवेगळे स्कल्पचर्स बघायला मिळतील आपल्याला. ओहो, अरे अरे अरे, स्लोली स्लोली स्लोली. विधान, इथे वॉकवेवर. रील 3 1969. हे आहे ग्रेप ट्री. मोगऱ्यासारखा वास आहे या फुलांना, खूप सुंदर आहेत. आणि हेच आपण ते पर्पल कलरचे जे ग्रेप्स पाहिले ते हे व्हाईट कलरचे आहेत. सुंदर असा वॉटरफॉल आहे.
विधान छोटासा फाउंटन आहे बघ तिकडे. विधानला फाउंटन दाखवूयात. येस, क्लीन आहे, खूप छान गार्डन. अमेरिकेतील हे एवढे मोठे गार्डन तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. खूप छान वास येतो इकडे फुलांचा. विधान चला पुढे जाऊयात का? चला. फ्रॅग्रंट हर्ब गार्डन आहे हे. खूप छान सुवास येतो आहे इथे. डायर्स गार्डन आहे. खूप छान मेंटेन केलंय त्यांनी. छोटासा फाउंटन आहे छान. लोक खूप छान एन्जॉय करतात. पिकनिक साठी येतात इथे 3-3 दिवस. असे छान छान गेट टुगेदर्स होतात इथे. वातावरण खूपच छान आहे. समर फ्रॅग्रन्स होस्टा. सुंदर ट्युलिप आहे. पिल्लू कम या. ये विधान पळत पळत आलेला आहे. विधानला कलरफुल फ्लावर्स दिसले. हो ना विधान? चलो चला, स्लोली स्लोली. स्लोली स्लोली. अरे विदू, तू हे काय घातलंस? हॅट घातली आईची. चला. ऊन लागतंय आम्हाला. ऊन जरा पण सहन होत नाही. विधानला सुद्धा ऊन अजिबात आवडत नाही. झाडं लावण्याची आवड असली तरी झाडं मेंटेन करणं जास्त महत्वाचं आहे. आणि इकडे खूप छान मेंटेन केलं आहे सगळं. आज आकाश किती छान दिसतंय तुम्ही बघू शकाल. नॅचरलिस्टिक गार्डन आहे हे. मला वाटतं आम्हाला थोडा उशीर झाला. अजून 2 आठवडे आधी आम्ही आलो असतो तर आपल्याला ट्युलिप्स खूप छान दिसली असती. हे सुद्धा ट्युलिप्सच आहेत. आणि इकडे आता लिली कलेक्शन आहे. ही अशी फुलं बरीच बघायला मिळतील तुम्हाला. आणि ह्या फुलाला त्यांनी नाव दिले ब्लीडिंग हार्ट, कारण हार्ट सारखा शेप आहे. आणि इकडे तुम्ही हा थेंबासारखं बघू शकतात खाली, तर म्हणून त्यांनी नाव दिलंय ब्लीडिंग हार्ट. किती सुंदर फुल आहे. तर मंडळी, चास्का आर्बोरिटम तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.